आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। लक्षद्वीप उजळले, दिवाळीसाठी शहर सजले। पंतप्रधानांच्या पेहरावावरून राहुल गांधी यांचे टीकास्त्र। देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ। महांतेश नगरात महिलेचे 2 तोळ्याचे मंगळसूत्र लांबविले। प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी मनपाकडून जागृती अभियान। खुला आसमान संस्थेतर्फे वंडरलँड या त्रिवेणी संगम प्रदर्शनाचे आयोजन। मनपा आयुक्तांविरोधात पुन्हा ठराव। फाईल्स गहाळ प्रकरणावरून पुन्हा चकमक। आर्ष विद्या केंद्रामध्ये दीपावली साजरी। सीमा बांधवांनी घेतली शरद पवार यांची भेट। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। चलो इस वागी के साथ कुछ मीठा बनाया जाए। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच एलईडी टीवी, थर्ड प्राइज 42 इंच एलईडी टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। दीपोत्सवाच्या निमित्ताने अवघे शहर झगमगले आहे। बाजारपेठेत उत्साहाला उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे। दिवाळीतील नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा मुख्य दिवस उद्या रविवारी साजरा होतोय। त्या निमित्ताने बाजारपेठेला उदंड उत्साहाचा बहर आल्याचे चित्र दिसून येत आहे। शनिवारी बेळगाव शहर आणि उपनगर, शहापूर, टिळकवाडी, वडगाव, अनगोड येथील मुख्य रस्त्यावर बाजारात खरेदी आणि बुकिंगसाठी गर्दी झाली होती। लक्ष्मी कुबेर पूजन रविवारी तर मंगळवारी दीपावली पाडवा सण साजरा केला जाणार आहे। मोठा सण असलेल्या दीपावली सणानिमित्त नवीन वस्तूंची खरेदी करून चांगल्या कार्याची सुरुवात करण्याची प्रथा आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्यानिमित्त इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने चांदी खरेदी, फर्निचर, फ्लॅट बुकिंग आणि दुचाकी, 4 चाकी गाड्या, रेडीमेड कपडे, साड्या आदी खरेदीसाठी शहरातील विविध कापड दुकाने, आस्थापनांमध्ये शनिवारी सुट्टीचा पहिला दिवस असल्यामुळे ग्राहकांची लगबग दिवसभर दिसून आली। तसेच होम अँड किचन अप्लायन्सेस मार्केटमध्येही ग्राहकांची वर्दळ वाढली होती। पंतप्रधानांच्या पेहरावावरून राहुल गांधी यांचे टीकास्त्र। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पेहराव नेहमीच चर्चेचा विषय असतो। ज्या प्रांतात ते जातात तेथील ते पेहराव परिधान करतात, तर नियमित शासकीय कामांसाठीही त्यांचे ठराविक सूट असतात। दिवसभरातील विविध कार्यक्रमात ते कधीकधी वेगवेगळे कपडेही घालतात। यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज लाखो रुपयांचे सूट घालतात, तर मी फक्त एक साधा पांढरा टी शर्ट परिधान करतो।
अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी केली। ते मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील प्रचारादरम्यान बोलत होते। मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, त्यामुळे निवडणूक प्रचाराला वेग आला आहे। मोदींच्या आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली जाते। त्यातच राहुल गांधी यांनी मोदींच्या कपड्यांचाच मुद्दा उचलून धरला। देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ। देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत वार्षिक तुलनेत 22% वाढून 10.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे, जे संपूर्ण वर्षासाठी अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या 58% इतके आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी दिली। यंदा वैयक्तिक प्राप्तिकर संकलन वाढल्याने एकूण कर महसूल वाढला असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले। कंपन्यांकडून यंदा कर संकलन 12.48% वाढले आहे, तर वैयक्तिक प्राप्तिकर संकलन 31.77% विस्तारले आहे। स्थूल आधारावर कंपनी आणि वैयक्तिक प्राप्तिकर समाविष्ट असलेल्या प्रत्यक्ष करातून मिळणाऱ्या संकलनात 17.59% वाढ होऊन ते 12.37 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, असे जाहीर करण्यात आले आहे। महांतेश नगरात महिलेचे 2 तोळ्याचे मंगळसूत्र लांबवले। सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्यांचे मंगळसूत्र हिसडा मारून लांबविल्याची घटना शुक्रवारी दिनांक 10 रोजी रात्री 7च्या सुमारास महांतेश नगरमध्ये घडली। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की महांतेश नगरमधील P&T क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या शांता जमकी या सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडल्या। फिरून त्या घराकडे परतत होत्या। घराजवळ पोहोचल्यानंतर आत वळतानाच पाठलाग करत चालत आलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राला हिसडा मारून पलायन केले। त्यांनी आरडाओरडा केला, परंतु सदर भामटा पळून जाण्यात यशस्वी ठरला। यानंतर येथे जमलेल्या जमावाने शांता यांचे सांत्वन करत धीर दिला। माळमारुती ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। प्रदूषण मुक्त दिवाळीसाठी मनपाकडून जागृती अभियान। यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी सरकारने हरित फटाक्यांची योजना पुढे आणली आहे। याचाच संदर्भ घेऊन महानगरपालिकेच्या वतीने प्रदूषणमुक्त दिवाळी अभियानाची जागृती हाती घेतली आहे। त्यासाठी महात्मा चौक येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी या कार्यक्रमाचा शुभारंभ महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी अन्य नगरसेवक उपस्थित होते। यावेळी बोलताना जयतीर्थ सौंदत्ती यांनी सांगितले की आपली दिवाळी ही प्रदूषणमुक्त आणि स्वच्छतेच्या दृष्टीने परिपूर्ण व्हावी यासाठी नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे। मनपाकडून जागृती सुरू झाली असून यामध्ये नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी मनपाचे अधिकारी उपस्थित होते। समस्त जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळी सण अत्यंत हर्षोल्लासाने साजरा करतात व त्यासाठी फटाकडे फोडतात। बलिप्रतिपदेला फटाकडे फोडतात, पण ते प्रदूषणमुक्त असावेत असं म्हणून आम्ही एक ग्रीन सिम्बॉल असलेले फटाकडे फोडावेत अशी मी जनतेला आवाहन करते व बेळगाव प्रदूषणमुक्त करावे अशी मी जनतेला विनंती करते। परत एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। खुला आसमान संस्थेतर्फे वंडरलँड या त्रिवेणी संगम प्रदर्शनाचे आयोजन। खुला आसमान संस्थेतर्फे येत्या दिनांक 20 रोजी वस्तू प्रदर्शन, संगीत आणि चित्रकला यांचे त्रिवेणी संगम असणारे वंडरलँड हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। येथील हॉटेल संगमच्या सभागृहात या प्रदर्शनाचे आयोजन असणार आहे, अशी माहिती प्रदर्शनाचे आज संयोजक नवनीत पाटील आणि वैभव लोकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली। नुसते प्रदर्शन न भरवता बेळगावच्या प्रेक्षकांना एक उत्तम अनुभव देण्यासाठी अरुंधती सुखठणकर याच सितारवादन आणि सचिन उपाध्ये यांच्या चित्रांच्या नेपथ्यातून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली। या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 8867097545 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन खुला आसमानतर्फे करण्यात आले आहे। हा शो खूप प्रोफेशनल लेवलचा होता आणि आम्ही फक्त तेच बघितलं। जेव्हा इकडे करायचं ठरवलं की काहीतरी एखाद्या जोडत गेलं आणि कपडे आले, 40 कपडे आले, त्या 40 कपड्यांचं काय करायचं माहिती नव्हतं। लेबल नाही आहे, नाव नाही आहे, काय नाही आहे, का केलं आहे तेव्हा जर रिझन काहीतरी बार्टर सिस्टम होती, त्याच्यामध्ये ते कपडे 40 कपडे येऊन पोहोचले माझ्याकडे। चला शो करूया। शो पहिल्यांदा कोणी फॅशन शो बघितलाच नव्हता
माझा ऑडियन्स कोण आहे, माझा क्लायंट कोण आहे, हे कपडे कोण विकत घेणार, हे कपडे कोण घालणार. तिकडे मॉडेलिंग एजन्सीज नाही आहेत. मग जरी मला हे लोकांपर्यंत पोचवायचं आहे तर एक फिजिकल मीडियम इज अ मॉडेल, आणि मला एकही 36-28-36 वाली मुलगी भेटली नाही किंवा 42-28 वॉटेवरचा मुलगा भेटला नाही. तर मग नंतर शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारायचं, मित्रमैत्रिणींना विचारायचं. तसं करून हात जोडून पाया करून 10 लोक एकत्र केली जे मॉडेल्स नव्हते. मनपा आयुक्तांविरोधात पुन्हा ठराव. महापालिकेत नगरसेवक विरुद्ध अधिकारी असा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. आरोग्य स्थायी समिती बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या विरोधात नगर प्रशासन संचालनालयाकडे तक्रार करण्याचा ठराव संमत करण्यात आला. या प्रकारामुळे वादाला पुन्हा चालना मिळणार आहे. घरपट्टी वाढ केली नसल्याचा ठपका ठेवून नगर प्रशासन संचालनालयाने महापौर शोभा सोमनाचे यांना नोटीस पाठवून महापालिका सभागृह का बरखास्त करू नये असे विचारले होते. त्यानंतर महापालिकेत जोरदार राजकारण रंगले. फाईल गहाळ प्रकरणावरून पुन्हा चकमक. महापालिकेतील घरपट्टी वाढीच्या ठरावाची फाईले गायब होते. या प्रकरणी चौकशी सुरू असताना शुक्रवारी पुन्हा या विषयावरून स्थायी समिती बैठकीत चकमक उडाली. अधिकारी आणि नगरसेवकातील हा वाद पुन्हा उफाळून आला. वीणा विजापुरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी अर्थ आणि कर स्थायी समिती बैठक झाली. या बैठकीत महापालिकेतून फाईल गहाळ झाल्याप्रकरणी पोलिसात कशी काय तक्रार करू शकतात असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर नगरसेवकांनी कायदा सल्लागार ॲडव्होकेट उमेश महांत शेट्टी यांना जाब विचारला. तुमच्या चुका महापौरांवर का घालता असा सवाल करण्यात आला. यावर ॲडव्होकेट महांत शेट्टी यांनी आयुक्तांनी कायदेशीर प्रक्रिया तपासूनच काउन्सिल सेक्रेटरी विरोधात कारवाई केली आहे असे सांगितले. आर्ष विद्या केंद्रामध्ये दीपावली साजरी. टिळकवाडी येथील आर्ष विद्या केंद्रामध्ये दीपावली साजरी करण्यात आली. कृतिका लक्ष्मीकांत कांबळे यांच्या वतीने दीपावली निमित्ताने आर्ष विद्या केंद्रातील मुलींना भेटवस्तू तसेच कडधान्य मिठाई देऊन दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी केंद्रातील सर्व मुलींना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन बेळगाव शहरातील जनतेला एक संदेश दिला. यावेळी लक्ष्मीकांत कांबळे, अमित कांबळे, सागर पाथरवट केंद्रातील सदस्य उपस्थित होते. सीमा बांधवांनी घेतली शरद पवार यांची भेट. सीमा भागातील मराठी शाळांबाबत तसेच विविध समस्यांबाबत चंद्रकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद यांची पुणे मुक्कामी मोदीबाग येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी चंद्रकांत कोंडुस्कर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी इंजिनियर सेलचे अध्यक्ष अमित देसाई, श्रीधर अळवणी, मयूर बसरीकट्टी, शंकर कोणेरी, राजू मन्नोळकर, पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनेश जगताप आदी यावेळी उपस्थित होते. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. बिगेस्ट फेस्टिव ऑफर्स इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज
50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुती गल्ली बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। माध्यमांनी लहान मुलांशी संबंधित कोणत्याही प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी। याच्या माहितीसाठी बालसन्मान पुस्तकाचा संदर्भ घ्यावा असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सचिव पी मुरली मोहन रेड्डी यांनी केले। जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, माहिती आणि जनसंपर्क विभाग, जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण आणि जिल्हा बालरक्षण विभागातर्फे गुरुवारी मुलांच्या रक्षणासाठी माध्यमांचा शिष्टाचार या विषयावर नुकतीच कार्यशाळा झाली। त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते। यावेळी बालसन्मान पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले। यावेळी जिल्हा बाल हक्क संरक्षण अधिकारी महांतेश भजंत्री, माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांच्यासह माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्हा प्रशासनातर्फे धन्वंतरी दिनाचे आचरण, आपली प्राचीन वैद्यकीय उपचार पद्धती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारसह आपण सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजेत, असे मत राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी यांनी व्यक्त केले। जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, आयुष विभाग आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार गंधर्व रंगमंदिरात शुक्रवारी धन्वंतरी जयंती कार्यक्रम पार पडला। यानिमित्त 8व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजू सेठ यांनी आपले विचार मांडले। आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीकांत संधोळी यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। बिजगर्णी कावळेवाडीसह 16 गावांना स्मशानभूमी मंजूर। तालुक्यातील 16 गावातील स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय। काही गावांमध्ये गायरानातील जागा स्मशानभूमीसाठी देण्यात आली आहे, तर गायरान उपलब्ध नसलेल्या गावात स्मशानभूमीसाठी खासगी जमीन खरेदी केली जाणार आहे। या संदर्भात प्रांताधिकारी श्रवण नाईक यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी गुरुवारी मंजुरी दिली। गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील काही गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही, त्यामुळे खासगी जागेत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात। याचबाबत ग्रामस्थांकडून सातत्याने निवेदने सादर करून मागणी करण्यात आली होती। PSI भरतीसाठी फेरपरीक्षा। यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी घेतलेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यामुळे आता फेरपरीक्षा घ्यावी असा आदेश उच्च न्यायालयाने बजावलाय। त्याचबरोबर आधी केलेल्या नेमणुका रद्द करण्याचेही आदेश दिले आहेत। फेरपरीक्षा घेण्याचे आदेश तत्कालीन भाजप सरकारने दिले होते। त्या आदेशाला न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला आहे। निवड झालेल्या काही परीक्षार्थींनी फेरपरीक्षा घेण्यात येऊ नये, गैरप्रकारात गुंतलेल्यांची निवड रद्द करावी अशी मागणी केली होती। मनपामध्ये ओबीसी वकिलांची नियुक्ती करण्याची मागणी। महापालिकेत कायदा सल्लागार म्हणून इतर मागास वर्गातील वकिलांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी अहिंद वकील संघटनेतर्फे करण्यात आली। ॲडव्होकेट NR लातूर यांच्या नेतृत्वाखाली वकिलांच्या शिष्टमंडळाने महापालिकेत महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांची भेट घेऊन आयुक्तांच्या नावे निवेदन सादर केले। त्यामध्ये कायदा सल्लागार म्हणून इतर मागास वर्गातील वकिलांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। आर्ट्स सर्कलच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली। आर्ट्स सर्कलतर्फे शुक्रवारी रामनाथ मंगल कार्यालय आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली। गायिका प्राची जठार आणि मुग्धा गावकर यांच्या स्वराभिषेकाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली। बालमवा मोरे सय्या या प्रातःकालीन राग भैरवीतील विलंबित एक तालातील बंदिशीने कार्यक्रमाला सुरुवात झाली। संत आलापी, नीटनेटकी मांडणी, ताना आदी गोष्टींनी दोघींनी मैफिल रंगवत नेली। रोहिणी गणपुले यांनी सर्व कलाकारांचा परिचय करून दिला। येडियुराप्पा यांच्या चिरंजीवांना राज्य भाजपचे अध्यक्षपद। अनेक दिवसांपासून रिक्त असणाऱ्या राज्य भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी अखेर माजी मुख्यमंत्री BS येडियुराप्पा यांचे पुत्र आमदार BY विजयेंद्र यांच्यावर सोपविण्यात आली आहे। नीलकुमार कटील यांचा कार्यकाळ पूर्ण होऊन 1.5 वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर ही नवी नियुक्ती झाली आहे।
आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राज्यातील वातावरणाचा कानोसा घेत विजयेंद्र यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपविली असल्याचं सांगण्यात येत आहे। एका खासगी एजन्सीमार्फत राज्यातील 28 लोकसभा मतदारसंघातून फिरून सर्व्हे करण्यात आला। नागरिकांची मते आजमावण्यात आली। यामधून येडियुरप्पा यांचे वारसदार असणाऱ्या विजयेंद्र यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला। महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी डॉक्टर निंबाळकर यांच्या नावाची चर्चा राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा बेळगाव केंद्रस्थानी आले आहे। जिल्ह्याच्या राजकारणात महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी सरसावले असून त्यातून खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांची वर्णी महिला काँग्रेस अध्यक्षपदी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत। मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना पाठबळ देण्याचे काम उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सतत केले आहे। त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे समर्थक म्हणून ओळख असणारे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्याचे प्रयत्न चालविले आहेत। केंद्र सरकारच्या भारत ब्रँड योजनेची कार्यवाही लवकरच दिवाळी भेट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने भारत ब्रँड डाळी, कांदा इत्यादी देशभरात घरोघरी पोहोचवण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे। कमी किमतीत कांदा पोहोचवण्यासाठी एकूण 3 मोबाईल वाहने लोकांना कमी किमतीत साहित्य विकत आहेत। बाजारात कांद्याची किंमत ₹80 असल्यास तो भारत ब्रँडच्या मोबाईल वाहनामध्ये ₹25 मध्ये उपलब्ध आहे। सणाच्या शुभमुहूर्तावर अत्यंत कमी किमतीत लोकांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध करून देणारी अभिनव योजना लोकांपर्यंत पोहोचली आहे असे सांगण्यात येत आहे। नागेश शट्टुप्पा पेडणेकर यांचे निधन। पहिली गल्ली शिवाजीनगर येथील रहिवासी नागेश शट्टुप्पा पेडणेकर वय 70 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। ते हुंचेवरी काकती मठ येथे सेवेकरी म्हणून नावाजलेले होते। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे। ज्योती कॉलेजच्या खेळाडूंची म्हैसूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड। सार्वजनिक पदवीपूर्व शिक्षण विभाग बेळगाव आणि होली क्रॉस पीयू कॉलेज बीडी तालुका खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा बीडी येथे संपन्न झाल्या। या स्पर्धेत ज्योती कॉलेजचे खेळाडू कुमार आदित्य काकतकर याने 70 किलो वजनी गटात सुवर्ण पदक प्राप्त केले, तर स्वयं पाखरी याने 62 किलो वजनी गटात सुवर्ण पदक प्राप्त केले। या दोन्ही खेळाडूंची म्हैसूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे। कुमारी सुष्मिता पाटील हिने 55 किलो वजनी गटात रौप्य पदक प्राप्त केले। कुमारी वैष्णवी होणगेकर हिने 45 किलो वजनी गटात कांस्य पदक प्राप्त केले। कुमारी रुक्मिणी चौगुले हिने 36 किलो वजनी गटात कांस्य पदक प्राप्त केले। यावरील खेळाडूंचे प्राध्यापक वर्ग आणि प्राचार्यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। प्राचार्य आर.डी. शेलार, प्राध्यापक एस.एस. पाटील यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक डॉक्टर आर.डी. हदगल यांचे मार्गदर्शन त्यांना लाभत आहे। किनिये येथे सोमवारपासून हाफ पिच क्रिकेट स्पर्धा। साई एकता संघ किनिये यांच्यातर्फे खास दिवाळी निमित्त 13 नोव्हेंबरपासून हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। सरकारी प्राथमिक मराठी शाळा किनियेच्या पटांगणावर ही स्पर्धा होईल। स्पर्धेला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार असून स्पर्धा 13 आणि 14 नोव्हेंबर असे 2 दिवस होणार आहेत। विजेत्या संघाला ₹11,001 आणि उपविजेत्या संघाला ₹7,001 असे बक्षीस आहेत। स्पर्धेसाठी मर्यादित 5 षटके आहेत। स्पर्धेत पहिला भाग घेणाऱ्या 32 संघांना खेळविण्यात येणार आहे। इच्छुक संघांनी नाव नोंदणी करावी असे संघातर्फे कळविण्यात आले आहे। राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा लांबणीवर। पुत्तूरमध्ये शिक्षण खात्यातर्फे आयोजित माध्यमिक मुलामुलींच्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत। स्पर्धा 16 नोव्हेंबरपासून सुरू होणार होती, परंतु आता ती रद्द करून 2 डिसेंबरपासून घेण्यात येणार आहे। याची नोंद बेळगाव जिल्ह्यातील पात्र विविध शालेय क्रीडापटूंनी घ्यावी। अधिक माहितीसाठी क्रीडा शिक्षणाधिकारी सुरेखा मिरजे यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे। जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव संघटना अध्यक्षपदी गंगाधर। बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव असोसिएशनच्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली। अध्यक्षपदी एम गंगाधर, सचिवपदी हेमंत हावळ तर खजिनदारपदी बसवराज अरळीमट्टी यांची निवड करण्यात आली। जनसंपर्क प्रमुख म्हणून सुनील पवार काम पाहतील। नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी अध्यक्ष एम.के. गुरव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी संस्थेचे संस्थापक प्रकाश पुजारी, अजित सिद्धन्नावर, मिस्टर इंडिया सुनील आपटेकर, राजाराम मधुकर, अनंत लंगरकांडे, मारुती देवगेकर, प्रशांत सुगंधी, राजकुमार मोरे, नूर मुल्ला, सुनील अष्टेकर, आकाश कुलियार आदी यावेळी उपस्थित होते। बेळगावच्या जलतरणपटूंनी पटकावली 17 पदके।
बेंगळुरूमध्ये नुकत्याच झालेल्या 24व्या राज्य मास्टर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी एकूण 17 पदके जिंकली. त्यात 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा समावेश आहे. नताशा आजगावकर यांनी 2 सुवर्ण तर 3 रौप्य, मिनल पाटील हिने 2 सुवर्ण, रौप्य आणि कांस्य, रिदम यांनी सुवर्ण, 3 रौप्य आणि कांस्य, तर अजय आचार्य यांनी सुवर्ण आणि 2 रौप्य पदके पटकावली. सर्वजण स्विमर्स क्लबचे जलतरणपटू असून त्यांना उमेश कलगडगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंढके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उजगावकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.